नमस्कार मित्रांनो, काव्यमालेच्या 5व्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण जो प्रतिसाद या मालेला देत आहात त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आजच्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे जैसा असेल. जैसा असेल प्रश्न तसे त्याचे उत्तर. जसा असेल प्रश्न तसे त्याचे उत्तर. जसे असेल वस्त्र तसे तयाचे अस्तर. तसे तयाचे अस्तर. पुन्हा हृदयात प्रीत. पुन्हा हृदयात प्रीत. पुन्हा मनी ग मत्सर. पुन्हा हृदयात प्रीत. पुन्हा मनी ग मत्सर. जैसे असेल ते फूल. जैसे असेल ते फूल तसे तयाचे अत्तर. जैसे असेल फूल तसे तयाचे अत्तर. कुणी मोजतो दिवस. कुणी मोजतो दिवस. कुणी वाचे सवंत. कुणी मोजतो दिवस. कुणी वाचे सवंत. पुन्हा पाशिरे पर्वत. पुन्हा पाशिरे पर्वत. पुन्हा नशिबी लखतर. पुन्हा पाशिरे पर्वत. पुन्हा नशिबी लखतर. आजच्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे प्रवास अजून बाकी आहे. प्रवास अजून बाकी आहे. आयुष्य ओघळून झाल्यावर. आयुष्य ओघळून झाल्यावर वेळेच्या तुरुंगातून सुटका झाली तेव्हा. वेळेच्या तुरुंगातून सुटका झाली तेव्हा जगणे सजवण्यासाठी. जगणे सजवण्यासाठी माझ्याजवळ होती काही पानं, फुलं आणि एक बेसूर गाणं. माझ्याजवळ होती काही पानं, फुलं आणि एक बेसूर गाणं. धीरोदत्त होऊन पापण्यांचा मंडव करून. धीरोदत्त होऊन पापण्यांचा मंडव करून उत्सवासाठी माणसांना शोधित राहिलो. उत्सवासाठी माणसांना शोधित राहिलो. काही भेटले जुने नवे सहप्रवासी. काही भेटले जुने नवे सहप्रवासी. साऱ्यांना पाने फुले वाटत राहिलो. साऱ्यांना पाने फुले वाटत राहिलो. आणि गाण्याला सुरमय करीत राहिलो. आणि गाण्याला सुरमय करत राहिलो. आज या थांब्यावर प्रफुल्लित होऊन. आज या थांब्यावर प्रफुल्लित होऊन मी इथे उभा आहे. आज या थांब्यावर प्रफुल्लित होऊन मी इथे उभा आहे पुढील प्रवासासाठी. मी इथे उभा आहे पुढील प्रवासासाठी. पुढे कुठे वाळवंट लागले तरी. पुढे कुठे वाळवंट लागले तरी ओएसिस नक्की भेटेल या आशेवर. ओएसिस नक्की भेटेल या आशेवर. ओएसिस नक्की भेटेल या आशेवर.